MPSCचे जे फॉर्म यायचे ते पोस्टामध्ये फॉर्म यायचे बरोबर. आणि मग पोस्टातून फॉर्म घ्यायचं आणि तो फॉर्म भरायचा. ज्यावेळेस मी स्पर्धा परीक्षेमध्ये आलो त्यावेळेस राज्यसेवा ही जी स्पर्धा परीक्षा होती ती रायटिंग होती. आपल्याला PSI व्हायचं आहे हे एक मनाशी फार मोठं स्वप्न होतं की आपल्याला फौजदार व्हायचं आहे. 2012 पासून ते 2000 जवळजवळ आता 22-23 पर्यंत असं एकही वर्ष नसेल की ज्या वर्षी मी कुठल्या तरी मुख्य परीक्षेला नाही. मी SSCच्या पण एक्झाम द्यायचो, रेल्वेच्या पण एक्झाम द्यायचो, बँकिंगच्या पण एक्झाम द्यायचो. 10 मध्ये ज्यावेळेस माझी डिग्री झाली त्यावेळेस पासून मी 2019 पर्यंत माझं शिक्षण पूर्णपणे बंद केलं होतं. मी पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षा करायचो. महाराष्ट्र शासनातील स्पर्धा परीक्षेद्वारे होणाऱ्या पदभरती प्रक्रियेतील शासकीय व अशासकीय अडथळे एक अभ्यास या विषयाअंतर्गत आपण PhD पूर्ण करायची. तर मी महाराष्ट्रातला कदाचित पहिला व्यक्ती आहे की जो महाराष्ट्र शासनाच्या पदभरती रिलेटेड PhD करतो. एखादा अधिकारी आहे त्याच्याकडे तुम्ही 4 जर चार्ज दिले तर ते सत्तेचं विकेंद्रीकरण नाही होत. खूप त्रास व्हायचा, चिडचिड व्हायची. पण त्या ह्याच्यामध्ये जे मी मित्राबद्दल बोललो की ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये आहे ना माझ्या मित्रांनी मला खूप सांभाळून घेतलं. 16 वर्षामध्ये तुम्हाला असं वैयक्तिक वाटत नव्हतं की 16 वर्ष त्यावेळेस असं वाटत नव्हतं की अरे आपण 10 वर्ष आपण काय केलं? की माझं स्पर्धा परीक्षेतल्या विद्यार्थ्यांना मनापासून माझी कळकळीची विनंती आहे की बाबा तुम्ही शिक्षण बंद करू नका. 10-12 वर्ष झाले, घरून प्रेशर असेल, काहीतरी आपण जॉब केला पाहिजे. सर मी 4 वेळेस MPSC सोडण्याचा प्रयत्न केला. पण नशिबानं आणि ईश्वरानं मला कधी MPSC सोडूच दिलं नाही. काही झालं ना आपल्याला क्लासरूम व्हायचं, आपल्याला स्पर्धा परीक्षा सोडायची. मी माझ्या मनातल्या मनात हसायचो. क्लर्क व्हायचे वांदे आहेत आपले, कुठं क्लासरूम होता आपण. हे 16 वर्ष एवढे सोपे होते? तुम्ही कशा पद्धतीने जगताय, तुम्ही काय संकट भोगलीत ह्याच्याशी लोकांना काही घेणं देणं नाही. लोक यश बघतात. स्पर्धा परीक्षेमध्ये काय वाचावं ह्यापेक्षा काय वाचू नये हे स्पर्धा परीक्षेत कळायला पाहिजे.